खेळ नशिबाचा भाग 19. सायली म्हणाली, तुम्ही येथे काय करत आहात? काय झालं? तो नुसताच उभा होता म्हणून तिने अडखळत अडखळत विचारलेलं होतं. युगवीर म्हणाला, तुझी परमिशन घ्यायला हवी होती का मी? तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला होता. सायली म्हणाली, मला तसं म्हणायचं नव्हतं. त्याच्या डोळ्यात राग बघून सायली घाबरून गेली होती. युगवीर म्हणाला, हे काय आहे? त्याने त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ चालू करून मोबाईल तिच्या पुढे करत तिला विचारलेलं होतं. तो व्हिडिओ बघून आणि त्याच्या नजरा बघून तिच्या चेहऱ्याचा पांढरा रंग पडला होता. आता अक्षरशः तिला शरीरातून कोणीतरी जीव बाहेर काढून टाकत आहे असं तिला वाटत होतं. कारण आता युगवीर काय करेल हे तिला माहिती नव्हतं. व्हिडिओ पहाटचाच होता तो. सायली डायनिंग टेबलवर बसून पाणी पित होती. तेव्हाच आशिष तेथे आला होता. त्याला बघून सायली जागेवरून उठली आणि जाण्यासाठी वळलीच होती की आशिष तिच्या समोर येऊन थांबला होता. तेव्हा ती रागात दिसत होती. पण आशिष काही बोलू लागला तसं थोड्या वेळाने सायलीच्या चेहऱ्यावरचा राग जाऊन चक्क स्माईल आलेली होती. पण दोघे काय बोलत होते हे मात्र कळत नव्हतं. म्हणजे ऐकू येत नव्हतं व्हिडिओमध्ये. दोघेही थोडा वेळ तेथेच थांबून बोलत होते. मग नंतर सायली ही तिच्या रूममध्ये निघून गेली होती. मग आशिषही गेस्ट रूममध्ये गेला होता. युगवीर म्हणाला, काय आहे हे? तू सांगितलं नाहीस मला. तो काय म्हणाला? युगवीर रागातच ओरडला होता आणि ती दचकून टचकन उठली होती. सायली म्हणाली, ते मी सांगणारच होते पण विसरले. ती अडखडतच म्हणाली होती. खूप घाबरली होती ती. तिने काही चुकीचं केलं म्हणून ती घाबरत नव्हती, तर आपण सांगायच्या आधी त्याला कळालेलं आहे म्हणून ती घाबरत होती. युगवीर म्हणाला, सांगायला विसरलीस की काय? की मुद्दाम सांगायचं नाही तुला? आणि एवढ्या पहाटे एवढं काय बोलणं चालू होतं तुमच्या दोघांचं? तेही मी नसताना. यावेळी बोलताना तो तिच्या एकदम जवळ येऊन बोलत होता. सायली म्हणाली, खरंच मी विसरले होते. मला सांगायचं होतं तुम्हाला. ती बोलतच होती की. युगवीर म्हणाला, काय महत्वाचं बोलत होता तुम्ही? आणि माझ्यापासून का लपवत होता? तो कठोर शब्दात म्हणाला होता. सायली म्हणाली, तो मला याआधी जे काही झालं ना त्याची माफी मागत होता आणि मला म्हणाला, वहिनी आई समान असते तर यापुढं तो माझ्यासाठी कसलेही वाईट विचार करणार नाही आहे. आणि आता त्याचं लग्न झालेलं आहे तर त्याला त्याच्या बायकोसोबत आणि आपल्या सगळ्यांसोबत एक नॉर्मल आणि सुखी आयुष्य जगायचं आहे. आणि तो सुधारलेला आहे हे बघून मला खूप छान वाटत होतं. म्हणून मी त्याला माफ सुद्धा केलं. सकाळी हे सांगायला मी तुमच्याजवळ आलेच होते की, पण तुम्ही म्हणालात महत्वाचं काम करतोय मी, नंतर बोलूयात आपण. त्यानंतर गाडीत पूर्ण रस्ता तुम्ही फोनवरच बोलत होता आणि फोनवर बोलत बोलतच तुम्ही तुमच्या केबिनमध्ये सुद्धा निघून गेला होतात. आणि नंतर कामात मी सुद्धा विसरून सांगायला विसरले. तिने आपला जीव मुठीत घेऊन धडधड सगळं बोलून टाकलेलं होतं. तेव्हा त्याला आठवलं तिने सकाळी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तोही बिझी होता म्हणून तो थोडा शांत झाला होता. युगवीर म्हणाला, जर तू काही चूक केलेली नाही आहेस तर एवढं घाबरायला काय झालं तुला? तिचा चेहरा घामाघूम झालेला बघून तो म्हणाला होता. यावेळी आवाज थोडा कमी होता त्याचा. सायली म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं नाही म्हणून तुम्ही चिडलात ना म्हणून. हेही ती घाबरतच बोलत होती. युगवीर म्हणाला, ओके, पण तरीही तू लांब राहा त्याच्यापासून. युगवीर शांत झाला होता आता आणि त्याने आपल्या बोलण्यावर एवढं लवकर विश्वास कसा ठेवला म्हणून तिला सुद्धा आश्चर्य वाटतच होतं. ती आश्चर्यकारक डोळ्याने त्याच्याकडे बघत होती. युगवीर म्हणाला, मी एवढं लवकर तुझ्यावर विश्वास का ठेवला असंच वाटतंय ना तुला? त्याने बरोबर तिच्या मनातलं ओळखलेलंच होतं आणि तिने लगेच गोंधळून मान खाली घातलेली होती. तेव्हा त्याने तोच व्हिडिओ पुन्हा चालू केला. पण यावेळी व्हिडिओमध्ये आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. ती जे काही म्हणाली तेच त्या व्हिडिओमध्ये बोलणं चालू झालेलं होतं. त्याने पहिले व्हिडिओ दाखवला तेव्हा आवाज बंद करून ठेवलेलं होतं, जे तिला समजलं सुद्धा नाही. तिने पुन्हा प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं होतं. मला आधी माहिती होतं तुमचं काय बोलणं झालेलं आहे ते म्हणून. मी फक्त बघत होतो तू मला खरं सांगते की खोटं सांगते म्हणून. आणि तू ही गोष्ट मला आधीच सांगितली नाहीस ना याचा राग पण आलेलाच होता. आता तू आठवण करून दिली ना तेव्हा आठवलं मला तू सकाळी काहीतरी बोलत होती पण मी नंतर बोलू म्हणालो होतो तुला. त्याने तिच्या न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. पण ती काहीच बोलली नाही त्याला. तिला थोडं वाईटही वाटलं.
आपला नवरा पुराव्याशिवाय आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही याचं ती विचार करतच होती की युगीर म्हणाला, लेट्स गो. बोलत त्याने तिला उचलून घेतलं आणि सरळ केबिनमध्ये असलेल्या रूममध्ये गेला आणि ती पुन्हा घाबरलेलीच होती. तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं आता. आता काय होणार आहे याचा विचार करून तिच्या पोटात गोळा आलेला होता. त्याने हळूच तिला बेडवर झोपवलं आणि तो तिच्यावर झाला. त्याने खूपच हळुवारपणे तिच्या ओठांवर अंगठा फिरवून स्वतःचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले होते आणि आता हळूहळू त्याच्यावर ताबा मिळवलेला होता. तिने लगेच डोळे बंद केले. बराच वेळ त्याने तिच्या ओठांवर राज्य करून झाल्यानंतर आत्ता खाली येऊ लागला होता. तीही त्याला साथ देतच होती. हळूहळू करून त्याने तिला फुलवत आणि आता शेवटच्या चरणावर पोचला होता. युगवीरच्या घरी सुगंधा आणि प्रतापराव हॉलमध्ये सोफ्यांवर बसून गप्पा मारत बसलेले होते. तेव्हा मोनिका अतिशय रागात तनतन करत बाहेरून आलेली होती. सुगंधा म्हणाली, मोनिका बाळा, काय झालं तुला? तू एकटीच का आलेली आहे? आशिष कुठे आहे? मोनिका घरात येता सुगंधा मोनिकाचा पडलेला चेहरा बघून काळजीने विचारत होती. सुगंधा म्हणाली, आई, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मुलाने आज काय केलं आहे ते म्हणून? मोनिका अतिशय चिडक्या स्वरात म्हणाली होती. तिला खूप राग आलेला होता. सुगंधा म्हणाली, तू आधी शांत हो, मग नीट काय ते झालं सांग मला. सुगंधा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मोनिका म्हणाली, मी कशी शांत राहू? मी खूप खुश होते. मी ज्याच्यावर प्रेम केलं ना त्याच्यासोबतच माझं लग्न झालं म्हणून. पण लग्नाच्या रात्रीच माझा नवरा मला म्हणाला त्याला माझ्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. त्याने तुमच्यासाठी बळजबरी माझ्यासोबत लग्न केलेलं आहे आणि रूममधून बाहेर निघून गेला. आणि आज मनात नसताना त्याच्या आईचं ऐकून तो मला बाहेर घेऊन गेला होता. पण सोनिया बोलता बोलता थांबली होती. तिचा कंठ दाटून आलेला होता. पण तिला रडून स्वतःला कमजोर करायचं नव्हतं. म्हणून तिने स्वतःला शांत केलं. बाळा, काय झालं सांग ना. आशिष कुठे आहे? काय केलं त्याने? मला सांग. मी चांगलीच खबर घेते त्याची. सुगंधा आता घाबरलेलीच होती. प्रतापराव म्हणाले, मोनिका बेटा, काय झालं सांग मला. आम्ही बघतो त्याच्याकडे. प्रतापरावलाही मोनिकासाठी काळजी वाटू लागलेलीच होती. मोनिका म्हणाली, त्याने मला मूव्हीसाठी विचारलं होतं तर मी हो म्हणाले त्याला. आम्ही मूव्हीला गेलो. मूव्ही सुरू होऊन 10 मिनिटे झाली असतील तेव्हा तो वॉशरूमचा बहाणा करून बाहेर गेला. ते परत आलाच नाही. 1 तास मी वाट बघितली त्याची, पण वैतागून त्याला बघायला म्हणून बाहेर गेले होते आणि तो बाहेर गाडीत दिसला मला, ते पण एका मुलीसोबत, तेही किस करताना. मी तेथे जाऊन त्याला जॉब विचारला तर त्याने माझ्या कानाखाली लावून दिली आणि चक्क मला तेथे सोडून निघून गेला. आता मला माहिती नाही तू कुठे आहे ते आणि काय करतोय. यावेळी मोनिका आशिषबद्दल बोलताना आरेतुरे करत होती. तिचे डोळे लाल झालेले होते रागाने. खूपच दुखावली गेली होती ती, पण स्वतःला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करत होती. आणि तिचीही हालत बघून प्रतापराव आणि सुगंधाला काळजी वाटू लागलेलीच होती. तिची सुगंधाला आशिष असं काही करेल याचा अंदाजच नव्हता. सध्या सुगंधासोबत प्रतापरावची ही बोलती बंद झालेली होती. तेव्हाच युगीर आणि सायलीही आले होते. युगीरने एक नजर सगळ्यांवर टाकली आणि त्याच्या शाप बुद्धीने त्याला सांगितलं की काहीतरी नक्की झालेलं आहे. मग तो काही न बोलता सोफ्यांवर जाऊन रेलून बसला होता. सायलीलाही बसायला इशारा केला त्याने. मग तीही जाऊन त्यांच्या शेजारी जाऊन बसली. तेव्हाच आशिषही आला. आशिष, थांब, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. आशिष सगळ्यांना इग्नोर करत रूमकडे जात असताना सुगंधाने रागात त्याला थांबवलेलं होतं. आशिष म्हणाला, आई, मला आता काही बोलायचं नाही आहे. आशिषला माहिती होतं इथे काय चालू आहे ते, म्हणून त्याला थांबायचंच नव्हतं. प्रतापराव म्हणाले, आशिष, मी हे काय ऐकतो? यावेळी प्रतापराव आवाज वाढवूनच बोलत होते. आशिष म्हणाला, सगळं सांगितलं वाटतं तुमच्या लाडक्या सुनेने. आशिष मोनिकाकडे रागाने रोखून बघत म्हणाला होता. सुगंधा म्हणाली, आशिष, तुझी बायको आहे रे ती. तू असं सगळ्यांपुढं तिच्यावर हात कसा उचलू शकतोस? आणि ती असताना तू दुसऱ्या मुलीकडे, शी बाबा. सुगंधा रागाने बळबळ करत होती. आशिष म्हणाला, मला हिच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे, तर मी तरी काय करू ना. आशिष खांदे उडवतच म्हणाला होता. प्रतापराव म्हणाले, आशिष, बायको आहे रे ही तुझी, नीट बोल तिच्यासोबत. आणि ही इंटरेस्ट नाही म्हणजे काय असतं रे?
लग्न करताना तू विचार करायला हवा होतास ना. त्यावेळी तुला मी विचारलेलं होतं, तेव्हा लग्नासाठी तयार होतास ना तू. मुलगी पण आवडली म्हणाला होतास ना. आता एका दिवसात असं काय झालं रे की तुला तिच्यामध्ये इंटरेस्ट नाही? मनात आलं की लग्न करायचं, मनात आलं की इंटरेस्ट नाही म्हणायचं, बाजूला करायचं. हे काय वागणं झालं रे तुझं? खेळ आहे का हा? तुला खेळ वाटतो का हा? प्रतापराव आशिषवर नजर रोखत अतिशय रागात बोलत होते. आशिष बाळा, मोनिकासारखी गुणी आणि हुशार मुलगी शोधूनही सापडणार नाही रे तुला. दिसायलाही सुंदर आहे आणि तू हा वेडेपणा करतोय. चल बरं, माफी माग तिची आणि यापुढं दोघीही सुखाने संसार करा. प्रतापराव बोलत असताना आशिष रागाने लाल झालेलाच होता. तो काही बोलणार तेवढ्यातच सुगंधाने लगेच शांतपणे आशिषला समजवण्याचा प्रयत्न केला होता. तिला गोष्टी हाताबाहेर जाऊ द्यायच्याच नव्हत्या. आशिष म्हणाला, सॉरी आई, मी हिच्यासोबत कोणत्याही प्रकारे खुश राहू शकत नाही आहे. सो प्लीज मला जबरदस्ती कोणीही करू नका. राहिला प्रश्न माझा, हिच्यासोबत लग्न झालेलं आहे तर याचा तर मी तिला सोडून देणार नाही ना. मी बायकोचे सगळे हक्क तिला द्यायला तयार आहे. तिला गरज असेल तेव्हा मी तिच्या मदतीसाठी हजर असेल. माझ्या प्रत्येक गोष्टीवर, माझ्या प्रॉपर्टीवर तिचा हक्क असेल, पण माझ्यावर नाही. मी एक वैवाहिक जीवन नाही जगू शकत तिच्यासोबत. आशिष शांतपणे म्हणाला होता आणि तिथे असलेल्या सगळे स्तब्ध झालेले होते. मोनिकाला सोडून बाकीच्या सगळ्यांना त्याच्या बोलण्याचा अर्थ समजलेलाच होता. पण मोनिकाला प्रश्न पडलेला होता, हा असं काय बोलतोय ते म्हणून. बायकोचे हक्क देऊ शकतो तर वैवाहिक जीवन जगायला काय प्रॉब्लेम आहे याला? हेच तिला समजत नव्हतं. बोलून तो जातच होता की. मोनिका म्हणाली, वेट. आशिष मोनिका म्हणाली आणि सगळे तिच्याकडे बघू लागले होते. तुला काय वाटलं रे? तू मला बायको असल्याचा हक्क देऊन माझ्यावर उपकार करतो की काय रे? मुळात जो हक्क मला लग्न होताच मिळालेला आहे ना, तर तो तू मला दिल्याने किंवा न दिल्याने काही फरक पडत नाही. आणि काय म्हणालास तू? तुझ्या प्रॉपर्टीवर माझा हक्क असेल नाही. ऑफकोर्स माझा हक्क आहे. तोही अगदी तू नाकारलास ना तरीही आहे. हा झाला प्रॅक्टिकल विचार, जो सगळ्यांनी करायलाच हवा आणि मीही करतच आहे आणि पुढेही करणारच. पण मी या सगळ्यांसाठी लग्न केलेलं नाही आहे. मी 4 वर्षांआधी पासून तुझ्यावर प्रेम करते, तेही एकतर्फा प्रेम. मी फक्त तुझी साथ मिळावी, माझं प्रेम मला मिळावं म्हणून लग्न केलेलं आहे तुझ्यासोबत. मला काही हौस नाही रे. मला या सगळ्यांपेक्षा तू हवा आहेस. बाकी गोष्टी मिळण्यासाठी मी समर्थ आहे. तू विसरलात वाटतं की मी तुला आठवण करून देते की मी एक सुद्धा वकील आहे. मी माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतः कमावू शकते, तेवढ्या माझ्यामध्ये हिंमत आहे. मला फक्त माझं प्रेम हवं होतं, त्याच्यासाठी मी तुझ्याशी लग्न केलं. आशिष, ज्याची कमी आहे ना तेच मला पाहिजे होतं माझ्या आयुष्यामध्ये. मोनिकाने अजिबात न अखळता क्लिअर शब्दात तिचं मत सांगितले होतं. सुगंधा म्हणाली, आशिष बेटा, आता तरी हा वेडेपणा सोड आणि सुखाचा संसार कर. आशिष म्हणाला, आई, मला वाटतं हा विषय इथेच थांबवलेला बरा राहील. माझा निर्णय मी सांगितलेला आहे. आता तो मान्य करायचा की नाही ही तिची मर्जी. बोलून तो सरळ तिथून निघून गेला. प्रतापराव म्हणाले, सुगंधा, बघितलंस काय तू काय बोलतोय ते? मी तुला खूप वेळा सांगितलं होतं वेळीच गोष्टी क्लिअर कर म्हणून, पण तू माझं ऐकलं नाहीस. तुमच्या मायलेकांमुळं आज हा दिवस बघतोय मी. बोलून प्रतापराव ही रागारागात निघून गेले होते. पण मोनिकाने मात्र ते वाक्य बरोबर ऐकलेलं होतं. तिचं डोकं लगेच पडायला लागलं होतं. कोणत्या गोष्टी क्लिअर करण्याबद्दल बोलत होते डॅडी ही ती विचार करत होती. या प्रश्नाने तिच्या डोक्यात घर केलेलं होतं. ती विचार करतच होती की. सुगंधा म्हणाली, मोनिका बाळा, तू काळजी करू नकोस. सगळं काही ठीकच होईल. मी आहे ना तुझ्यासोबत, टेन्शन घेऊ नकोस. सुगंधाने मोनिकाच्या डोक्यांवर हात ठेवून बोलून लगेच तिथून काढता पाय घेतला. मोनिका आता काहीतरी विचारणार आणि तिला आता मोनिकाच्या प्रश्नाची उत्तर देणं नको वाटत होते, म्हणून सुगंधा निघून गेली. युगवीर जो एवढा वेळ मस्त तमाशा बघत बसलेला होता, तोही जागेवरून उठून निघून गेला. आता तिथे फक्त सायली आणि मोनिका दोघीच होत्या. सायलीला मोनिकासाठी खूप वाईट वाटत होतं. सायली म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीकच होईल. सायली मोनिकाच्या जवळ जाऊन काळजीने म्हणाली होती. मोनिका म्हणाली, मी याला माझं आयुष्य बर्बाद करू देणार नाही आहे. बघाच तुम्ही आता मी काय करते ते. मोनिका काही विचार करतच म्हणाली होती.
सायली म्हणाली, तुम्ही प्लीज यांच्या वाकड्यात जाऊ नका, नाहीतर तुम्हालाही माझ्यासारखं. सायली बोलता बोलता थांबली होती. मोनिका म्हणाली, काय तुमच्यासारखं काय? सायली म्हणाली, काही नाही, ते चुकून झालं माझ्याकडनं. सायली नजर चोरतच म्हणाली आणि निघून गेली. तिच्यासोबत पण काहीतरी चुकीचं झालेलं आहे असं तिला वाटत होतं. आणि सकाळी नाश्ता करताना मी बघितलेलं होतं की नवऱ्याला अशी घाबरते जसं की तो एक राक्षस आहे आणि आता हिला खाणारच आहे. मोनिका सायलीला जाताना बघतच तोंडातल्या तोंडात फुटफुटत होती. मग तिने घट्ट डोळे मिटून मोठा श्वास घेतला आणि रूममध्ये निघून गेली. सायली रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून बेडवर लोळत पडलेली होती. तिला मोनिकासाठी खूपच वाईट वाटत होतं. एकतर मोनिकासोबत विश्वासघात झाला होता तिचा. तिच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवली गेलेली होती. वरून आशिषही तिच्यासोबत नीट वागत सुद्धा नव्हता. देवा, माझ्या नशिबात सुख लिहायला तर तू विसरलाच आहे, पण मोनिकाच्या नशिबात पण सुख लिहायला विसरलात का रे बाबा? सायली मनातच देवाकडे तक्रार करत होती. तेव्हा युगवीर रूममधून बाहेर आला. त्याने रूममध्ये सगळीकडे नजर फिरवली. युगवीर म्हणाला, रूममध्ये एवढा पसारा का केलेला आहे तू? युगवीर पसारा बघून खूपच चिडलेला होता. सायली म्हणाली, सॉरी, ते मला थोडं थकल्यासारखं वाटत होतं ना, मी लगेच आवरते, म्हणत सायली गडबडत उठली होती. युगवीर म्हणाला, इथे नोकरांना फुकट पगार देत नाही मी. तुला एक कॉल करून कोणाला तरी सगळं साफ करायला सांगायचा सुद्धा कंटाळा आला होता का? त्याने रागात तिचा जबडा आवळून धरलेला होता. सायली म्हणाली, सॉरी. सायली वेदनेने विव्हळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात झालेली होती. युगवीर म्हणाला, तुला मी आजकाल जास्त काही बोलत नाही म्हणून माझ्या डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नकोस तू. तुला सांगितलेलं आहे ना मी, जास्त पुढं जायचं नाही, माझ्या डोक्यावर बसायचं नाही. तुला माहिती आहे मला पसारा अजिबात आवडत नाही, तरीही एवढा पसारा करून आरामात झोपली होतीस तू. त्याने बोलताना तिचा जबडा अजूनच आवडलेला होता. सायली म्हणाली, प्लीज मला सोडा ना, दुखतोय मला. सॉरी. तिला तिच्या जबड्याच्या पूर्ण भागात कड मारत होती. युगवीर म्हणाला, खूप हौस आहे ना पसारा करायची तुला. एक काम कर, आज तू जमिनीवर या पसाऱ्यातच झोपायचं. बोलत त्याने अक्षरशः तिला जमिनीवर ढकलून दिलेलं होतं आणि स्वतः बेडवर जाऊन झोपला होता. त्याचा हात तिच्या जबड्यांवरून निघालाच होता की तिला त्या भागात असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. वेदनेने ती तडफडत होती. त्याने तिला जमिनीवर ढकलून दिलेलं होतं तेव्हा तिच्या गुडघ्याला टेबलांचा कोपराही लागलेला होता. त्यामुळं गुडघाही खूपच दुखत होता तिचा. ती बराच वेळ वेदनेने तडफडून शेवटी जमिनीवर आडवी झालेली होती. खाली काही टाकलं नाही म्हणून तिला जमिनीवर कळकळून थंडी वाजत होती. जानेवारी महिना सुरू असल्यामुळं थंडीचा जोर जरा जास्तच वाढलेला होता आता. हात पाय एकदम जवळ घेऊन ती झोपली होती, तरीही थंडी खूपच लागत होती तिला. थंडीने हातही एकमेकांवर कळकळत होते तिचे. शेवटी वैतागून तशीच झोपी गेली बिचारी. आणि तो मजेत बेडवर पांघरून घेऊन पसरून झोपला होता. सकाळी उठल्यावर त्याने सगळे पडदे उघडले तेव्हा खिडकीमधून सूर्याची हलकी हलकी किरणे तिच्यावर पडत होती. मग तो त्याच्या रोजच्या तयारीला लागलेला होता. तिला जाग आली तेव्हा तो रूममध्ये नव्हता. तिने बघितलं की खिडकीचे पडदे उघडे असल्यामुळं तिच्यावर सूर्याची किरणे पडतच होती आणि म्हणून आता तिला थंडी जरा कमी वाटत होती. तिला समजलेलं होतं की त्यानेच पडदे उघडले असतील म्हणून. पण आधी स्वतः त्रास द्यायचा, नंतर खोटी काळजी दाखवायची, याला काय अर्थ आहे? म्हणून तिने नकार मार्तिक मान डोलावली होती आणि उठतच होती की गुडघा आकडल्यामुळं जाणवलेलं होतं तिला. मग पटकन खाली बसली ती. नंतर तिने हळूहळू गुडघ्यांवर हात फिरवत पाय हळूहळू हलवण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा पाय व्यवस्थित हलवता आला तेव्हा ती उठली होती, पण पाय खूप दुखत होता तिचा आता. म्हणून मग तिने सोफ्यावर बसून पायावर स्प्रे मारून घेतला आणि थोडा वेळ तसंच बसून थोडं बरं वाटलं तेव्हा उठून आंघोळीसाठी निघून गेली. तिचं सगळं आवरून झालं तेव्हा ती खाली गेली. डायनिंग टेबलवर सगळेच होते, फक्त मोनिका नव्हती तिथे. सगळ्यांचा नाश्ता होत आलेला होता. प्रतापराव म्हणाले, अरे सायली बेटा, आज एवढा उशीर का झाला तुला?
तब्येत तर ठीक आहे ना तुझी? बरं नाही वाटत का? प्रतापरावने तिचा पडलेला चेहरा बघून तिला विचारलं होतं आणि सुगंधाने गरगर डोळे फिरवले होते. सायली म्हणाली, हो डॅडा, मी ठीक आहे. सायली बारीक आवाजात म्हणाली होती. प्रतापराव म्हणाले, बस नाश्ता करून घे आणि आराम पण करत जा थोडा. चेहरा बघ कसं झालाय तुझा, डोळे पण सुजलेले दिसताय तुझे. प्रतापरावला तिचा चेहरा बघून तिची काळजी वाटतच होती. हो बोलून ती नाश्ता करायला बसली. तेव्हा युगीरने तिच्याकडे पाहिलं. युगीर म्हणाला, हे घे लवकर पी, उशीर होतोय, निघायचं आहे आपल्याला लवकर. युगीर स्वतःची कॉफी तिच्या हातात देत म्हणाला होता. तेव्हा त्याला काही जाणवलं म्हणून त्याने तिच्या कपड्यांवर हात ठेवला होता. सायली, तुला तर खूपच जास्त ताप आहे. तू आधी सांगितलं का नाहीस मला तुला ताप आहे म्हणून? युगवीर काळजीच्या स्वरात पण ओरडून ओरडूनच बोलत होता. प्रतापराव म्हणाले, अरे युगवीर, तिची तब्येत ठीक नाही आहे आणि तू ओरडत काय बसलेला आहेस? तिला रूममध्ये घेऊन जा, मी डॉक्टरांना लगेच बोलवतो. प्रतापराव फोनमध्ये डॉक्टरांचा नंबर शोधत म्हणाले होते. युगीर म्हणाला, हो डॅडी. बोलून त्याने सायलीला त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं होतं. युगीर म्हणाला, सीता, सायलीसाठी ज्यूस घेऊन ये. युगीर रूमकडे जाता जाता सीताला म्हणाला होता. मग त्याच्या मागे मागे प्रतापरावही रूममध्ये गेले होते. त्याने तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या शेजारी बसला होता. थोड्या वेळात डॉक्टर आले. तेव्हा सीता डॉक्टरांसोबत रूममध्ये जाताना ज्यूस हातात घेऊन गेली होती. डॉक्टर सायलीला चेक करतच होते. तेव्हा युगवीर, प्रतापराव आणि सीता तिघांच्याही चेहऱ्यांवर सायलीसाठी काळजी मात्र होतीच. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.